नमस्कार, मी श्रेयस पांडे. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमी पाहूयात सविस्तररित्या. उद्धव यांचा बुलढाणा दौरा आहे. बुलढाणा मतदारसंघामध्ये उद्धव यांचा जनसंवाद होणार आहे. 2 दिवसाच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे असतील. चिखली, मोताळा, जळगाव, जामोदमध्ये आज सभा, तर शेगावमध्ये त्यांचा मुक्काम असेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज नेमकं या सभेतून कुणावर निशाणा साधतायत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, त्याचबरोबर बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला, शिवसेनेत केला. त्यामुळे या 2 आमदारात एका खासदारावर उद्धव ठाकरे आता काय बोलतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. दोन दिवसीय विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे. बुलढाण्यामध्ये त्यांचा आज दौरा आहे, शेगावमध्ये मुक्काम. या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे थेट जोडले गेले आहेत. प्रफुल्ल, कशा प्रकारे हा दौरा असणार आहे उद्धव ठाकरे यांचा? कारण 2 दिवसीय विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करतायत. विदर्भातील जे त्यांचे खासदार आणि आमदार त्यांना सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत गेल्यात, त्यांच्यावर कशा प्रकारे निशाणा साधू शकतात? श्रेयस, नक्कीच उद्धव ठाकरे जे आहेत आज आणि उद्या अशा 2 दिवसाच्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान उद्धव ठाकरे बुलढाण्यातील चिखली येथील राजा टावर चौक येथे या ठिकाणी जनतेला संबोधित करणार आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे नेमकं कुणावर निशाणा साधतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. आपल्याला माहित आहे की एकीकृत शिवसेना होती, त्यामध्ये मोठं प्राबल्य जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं होतं. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव महायुतीमधून निवडून गेले होते. त्याचबरोबर आमदार आहेत बुलढाणा मतदारसंघाचे संजय गायकवाड, मेकर मतदारसंघाचे डॉक्टर संजय रायमुलकर. हे सगळे लोक उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटामध्ये सामील झाले होते. नंतर शिंदेना हा शिवसेना पक्ष देखील मिळाला, चिन्ह देखील मिळालं. त्यामुळे आता नेमकं उद्धव ठाकरे या बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभा जनसंवाद दौऱ्यातून नेमकं कुणावर निशाणा साधतात, कार्यकर्त्यांशी ते ठिकठिकाणी संवाद साधणार आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे चिखली, मोताळा, जळगाव, जामोद या 3 ठिकाणी आज सभा घेणार आहे आणि सायंकाळी शेगाव येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. आणि उद्या खामगाव देखील ते कार्यकर्त्यांशी या ठिकाणी सूर्योदय हॉटेलला संवाद साधणार. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या 2 दिवसीय दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे कुठल्या मुद्द्यांना हात घालतात, कारण की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा पहिलाच विदर्भातील उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. कारण की आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवसेनेतलं काही एक मिळवता आलं नाहीये. पक्ष देखील शिंदेना मिळाला, चिन्ह देखील शिंदेना मिळालं. असं असताना कुठेतरी आता जनता उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे का हे तपासण्यासाठी उद्धव ठाकरे या 2 दिवसाच्या दौऱ्यावर या ठिकाणी आलेले आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा एक मोठं प्राबल्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतं, ते प्राबल्य त्यांचं आताही कायम आहे का याची देखील तपासणी जी आहे उद्धव ठाकरे करणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे जे खेडेकर आहेत, नरेंद्र खेडेकर, त्यांना संभाव्य उमेदवारी जी आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेकडून दिली जाईल लोकसभेची, अशा एकूणच चर्चा आहेत. मात्र खऱ्या अर्थानं जे काही नरेंद्र खेडेकर आहेत त्यांचा तेवढा जनतेवर प्रभुत्व आहे का? एक मास लीडर म्हणून नरेंद्र खेडेकरांकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जनता पाहते का? हा एक खरा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. वेगवेगळ्या घोषणा देखील आजच्या या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे करण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. अनेक पक्षप्रवेश देखील आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमक्या नवीन आलेल्या लोकांना उद्धव ठाकरे या ठिकाणी आपल्या उमेदवारी लोकसभेची देणार आहेत का, किंवा विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही शब्द या लोकांना दिले जातील का, हा देखील एक मोठा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये चर्चेला जाऊ लागलाय. एकंदरीत जर का आपण संपूर्ण चित्र पाहिलं तर बुलढाणा लोकसभेवर गेल्या 3 टर्म पासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे सलग निवडून गेलेले आहेत. त्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंना हा गड आपला शाबूत ठेवता येणार आहे का? कारण की प्रतापराव जाधव हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक प्रतापगड म्हणून त्यांचं प्राबल्य जे अजूनही पाहायला मिळतं. या प्रतापगडाला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र खेडेकरच्या स्वरूपानं या ठिकाणी भेट दिला जाईल का?
याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। मात्र उद्धव ठाकरे या लोकसभेच्या जनसंवाद दौऱ्यातून नेमकी काय रणनीती आखतात, कार्यकर्त्यांना काय सूचना देतात, कारण की आगामी ज्या लोकसभा निवडणुका त्या तोंडावर आलेल्या आहे, जवळजवळ निश्चित झाले। या निवडणुकीमध्ये उमेदवारी त्यांनी अजून तरी पाहिजे त्या प्रमाणात जाहीर केलेली नाही आहे। नरेंद्र खेडेकरांचं नाव या लोकसभेच्या उमेदवारी करता समोर आलेलं आहे। मात्र खऱ्या अर्थानं नरेंद्र खेडेकरांकडे प्रफुल्ल, या निमित्तानं आपण आता एक नाव उल्लेख केलेला आहे की त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, पण प्रतापराव त्यांच्या पुढे ते आव्हान देऊ शकतात का जर त्यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यांना जर उमेदवारी दिली उद्धव ठाकरे यांनी तर? श्रेयस, महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 3 टर्म पासून प्रतापराव जाधव या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला या ठिकाणी लढवत आहे आणि सलग तिसऱ्यांदा ते गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून गेलेले आहे। मात्र शिवसेना फुटल्यानंतर कुठेतरी आता एकाकी पडलेला उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला आता जिवंत करण्याचं काम उद्धव ठाकरेंना आज करावं लागणार आहे। कारण की जे बडे नेते आहेत, जे मास लीडर म्हणून आपण त्यांची ओळख करतो, संजय गायकवाड असतील आमदार, संजय रायमुलकर असतील आणि खुद्द बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, हे सगळे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले आहे। त्यामुळे संपूर्ण जी कमान आलेली आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर येऊन ठेवलेली आहे आणि प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे तेवढ्या पद्धतीचे मास लीडर अजूनही त्यांना कोणी मानत नाहीये। त्यामुळे प्राध्यापक खेडेकर जे आहे या प्रतापरावांच्या प्रतापगडाला भेट देण्यासाठी तितक्या येत्या काळामध्ये या संदर्भातलं आव्हान ते कशा प्रकारे देतील आणि काय जे प्राबल्य शिवसेनेचं इथे होतं ते कायम राखता येईल का उद्धव ठाकरेंना, हे आता येत्या काळातच कळेल। तुर्तास धन्यवाद या संदर्भात दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा दौरा आहे, या दौऱ्यानिमित्त काही महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात, पक्षप्रवेश सुद्धा होऊ शकतो अशी संभावना आहे। उद्धव ठाकरे नेमकं कोणावर निशाणा साधतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार।